नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत, लगेच माणूस येतो, लगेच सामान देऊन जातो। ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना, त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला, जिथे हा स्विगीचा मेन गोडाऊन आहे। एक उंदीर मेलं होतं आणि 2 दिवस त्या उंदीर मेल्याच्या नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं। तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता, मग मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवणीची चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली। आज मी स्वतः इथे बघायला आलोय, बघ स्विगीचं एक गोडाऊन आहे। आज तुमच्या स्विगीत टाकला नव्हतं बघ। आता तू हे सांगतो ना, हे बघ आता तुझाच माणूस आहे, काढता हे बघ आता त्याने उडवलं, ते बघ तुझा माणूस आहे, मी नाही म्हणत आहे। हा बघ त्याला काय करत होता इथे, हा कामाला इथेच आहे ना, काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना, मग हा प्रोडक्ट घेऊन राह। हे बघ आता याला तू काय म्हणणार आहेस, याला तू काय म्हणणार सांग मला। चला ते फूड अँड ड्रग्स वाल्यांना बोलून सील करून घ्या गोडाऊन पूर्ण। हे पण काढले का, द्यायलाच काढ आता तो सरको माझ्या समोर आता तो पोरगा सांगतोय काढला, काय कशाला खोटा बोलतो। बाकी उंदीर फिरताना तुमचा आता आजचा तर नाही आहे, तारीख बघ काय आहे तुझ्यावरती, तारीख पण आहे त्याची, बरोबर आहे। 25 आले वगैरे असे 6 व्हिडिओ आहेत तुझ्याकडे। कोण आहे मेन, कोण आहे वाईट परिस्थिती आहे आणि हा माल तुम्ही आम्हाला लोकांना खायला देता स्विगीच्या नावात। हा माल तुम्ही आम्हाला खायला देता स्विगीच्या नावात। आज सील करणार हा गोडाऊन फूड अँड ड्रग्स वगैरे बोलून। हे काय हे स्विगीचं मोठं गोडाऊन है ना, तुपाचे डब्बे तिकडे देखो, ये क्या है। आणि अभी ये भी आपका कहना है कि ये सब आप ये करने वाले। आइए देखो इधर से, आप आओ आगे देखो, ये पुढे या। मराठी आहेत तुम्ही ना, हे बघा हे काय आहे, तुमचं मत आहे, सगळं चांगलं आहे। फूड अँड ड्रग्स याच्यातले आता 2 बॉटल काढून ते बाहेर याला घेऊन गेले तुला कशाला ते बोलतो पाठवण्याचं। ठीक आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला लावा गोडाऊन। आपण पण फक्त चांगल्याच वस्तू पाठवतो असं कशाला पाठवतो, रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन काढायचंय। आम्ही ते चालूच कधी आता मी येता बघितलं, मी आज तुझं पूर्ण गोडाऊन खोलायला लावणार, तुझं चौकशी करायला लावणार फूड अँड ड्रग्सला। व्हिडिओ आहेत माझ्याकडे 3 दिवसापूर्वी दाखवतो आता। तुम्ही हे काय आणि हे खायला देणार स्विगीत लोकांना वाटलं, आता त्याच्या समोर 2 माणसं घेऊन गेले, हे काय तुम्ही फेकून द्या, तुम्ही यूज करणार ना दादा, काय नाही। आता 2 बॉटल तो त्याच्या समोर काढून घेऊन गेला, तो सध्या काढतो बघ मला, तो इथेच माल काढताय ना तुम्ही। हात लावायचं नाही, तुला एवढा मोठा तुम्ही गोडाऊन चालवता, असं कसं होऊ शकतं। अरे काय आता तुला एवढं दाखवलं, मी झोडलं दाखवली, उंदीर दाखवली, अजून तुला काय करून देऊ। मी ते बांधे करतो, मी नाही बोलतच नाही आता दिवसानंतर चालू असं देतं आम्हाला खायला तुम्ही। एवढ्या मोठ्या गोडाऊन, एवढ्या मोठ्या कंपनीचं गोडाऊन, जुळलं असूच कशी शकतात तुमच्याकडे, उंदीरा असूच कशी शकतात, नेलेली उंदीर 2 दिवस तुम्ही उचलत नाही। त्याच्या आधी सील करायला लावणार आहे फूड अँड ड्रग्सला सांगून। तुम्ही इतकं घाणीतलं सामान काढताय, तिच्या पुस्तकाने ठेवतात, म्हणजे तुम्ही काय चांगलं देत नाही ना, तुम्ही घाणच देता ना आम्हाला। आता मी पण रोज स्विगीवरनं माझ्या घरी स्विगीवरनं तुझं हे घाणेरडं सामान मला स्विगीवरनं पाठवतो का? अरे तेच तर काढलंय आता तुझ्या समोर काढलं ना 4 ठिकाणी।
अरे चाललंय म्हणजे ते लोकांनाच विकायला चाललंय आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही जर करत असाल तर कसं होईल? काय रे तुम्ही लोक. हे आम्ही पितो. हा पाणी आहे ना, हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज. हा हे यातनं तुम्ही मला देता. हे वरचं हे बघ काय आहे ते पण पाणी बघ काय. हे बघ. काय करावं सांग. बंद करून दे. उंदीर मेलाय. उंदीर झुरळ सगळं फिरतात आणि तिथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे बघा झुरलं बघा. हे स्विगीचं गोडाऊन. हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये. हे बघा हे सगळी उंदीरं. हे बघा ही बघा झुरळं पळतात. हे आहे स्विगी. हे बघा हे पीठ तुमचं आणि या पीठामध्ये सगळी झुरळं आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन. तुम्ही जर बघाल तर खूप घाण आहे. म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाऊन. हे बघा हे इथनं उचलतात, साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात. पण मुळतं हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे. परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय. तो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीतल्या काही गोष्टी घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी आज ती सगळ्याची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो. धन्यवाद.